जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा जिल्ह्यातील कारंजा अंमली पदार्थासोबत अवैध दारूचाही महापूर। ठिकठिकाणी दारूचे अवैध अड्डे, कारंजा पोलीस धृतराष्ट्रांच्या भूमिकेत। वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील 192 कोटीचे ड्रग प्रकरण देशात गाजत असतानाच या शहरात अवैध दारूचाही मोठ्या प्रमाणात महापूर असल्याची माहिती समोर आली आहे। तुला काय काय केलं? नागपूरचा आहे तू? अनाथ आहे का? आणि तुला आजपर्यंत कोणच पकडलं नाही का? नाही ना? तू काय केलंय? मर्डर केलाय का? दोन मर्डर, हाफ मर्डर आणि चोरी वरी 4 लाखाची चोरी। आणि काम कुठं करे तू? नागपूरला तिथं काय करे? अधिक दुसरं काय काम करे? तू म्हणे अधिक ते इथं जाय नाही कुठं? जमुना जमुनात घर आहे का? आणि पोलिसवाल्यांनी तुला अजून पकडलं नाही? मग तुला पकडलं कोण? जयदादा विकडे पकडलं तुला पहिल्यांदा? 2 मर्डर वाल्याला पकडलं म्हणजे। आणि हे दारू दररोज विकता तू? किती रुपये रोज भेटते? 400 पैसे भेटते का आता दररोज? आता तुम्हाला कसं आहे ना, दारू विकले पैसे स्वतःच घेतो तुला। पोलीस वाले तकलीफ देते तुला? सब अपने घर के है ना? पोलीस वाले सर्व दोस्त आहे। ठीक आहे। वर्धा जिल्हा हे महात्मा गांधीचा जिल्हा ओळखला जाते आणि त्याच जिल्ह्यात हर गावात खुलेआम दारू विकल्या जाते। हे म्हणजे कारंजा घाडगे। ह्या कारंजा घाडगेमध्ये हर चौकात 5 ते 6 दुकान दारूचे लागलेले आहे। त्यांना आम्ही म्हटलं, बाबा दारू बंदी जिल्हा असून तुम्ही दारू विकता, आम्ही पोलिसांना पैसे देतो, असे सिद्धे व्हिडिओ आहे माझ्याकडे। म्हणून तिथं कारंजात ज्या नाही त्या चौकात दारूंचे दुकानं, गांजा, सट्टा, हकीम, चरस हे मोठ्या प्रमाणे कारंजा शहरात विकल्या जाते आणि हजारो लोकांचे जीव चाललेले आहे। याची जबाबदारी पोलीस डिपार्टमेंट घेईन का शासन घेईन का गव्हर्नमेंट घेईन? फक्त शासनाने, पोलीस डिपार्टमेंटने हप्ते घेऊन त्या दारूवाल्यांचे दुकानं चालू देते आणि आज कमीत कमी पूर्ण गावात डुप्लिकेट दारू विकल्या जाते आणि त्या डुप्लिकेट दारूमुळे हजारो मुलांचे जीव गेलेले आहे। याची जबाबदारी शासन घेणार का? या कारंजा शहरातील मुख्य वस्तीतील कस्तुरबा विद्यालयाजवळ व हायवे रोडवरील रजिस्टर ऑफिस जवळ मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याचे व्हिडिओ जनसंग्रामच्या हाती लागले आहे। यावरून बापू विडोबांच्या कर्मभूमीत चाललंय तरी काय व पोलीस विभाग करतो तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडलाय। दिलीप पिंपळेसह मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आरवी, वर्धा।